नमस्कार, किचन विथ प्रणीतामध्ये आज आपण बनवतोय एकदम पौष्टिक, चविष्ट आणि सोपी तुरीच्या दाण्यांची भाजी. हिवाळ्यात मिळणारी ही भाजी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, तसेच त्वरित शरीराला ऊर्जा प्रदान करते. भरपूर प्रथिनं, फायबर आणि जीवनसत्वे असलेली ही भाजी हिवाळ्यामध्ये सर्वांनी आवर्जून खायला हवी. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी आमच्या शेतातल्या तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत. आता या तुरीच्या शेंगा आपल्याला सोलून घ्यायच्या आहेत. इथे मी शेंगा सोलून घेतलेल्या आहेत. आता आपण भाजी बनवायला घेऊया. त्याकरिता मी गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये एक पळी इतकं तेल घालणार आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून छान असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे. कांदा लालसर रंग येईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. आता परतवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. इथे मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा आगरी मसाला, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालून हे मसाले व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहेत. आता मसाले परतवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तुरीचे दाणे आणि बटाटा घालायचा आहे. इथे मी बटाट्याचे पातळ स्लाइस करून घेतलेले आहेत. आता हे व्यवस्थित पुन्हा मिसळून घ्यायचं आहे आणि आज आपण ही भाजी वाफेवर शिजवून घेणार आहोत. त्यामुळे कढईवर आता मी झाकण ठेवणार आहे आणि झाकणामध्ये पाणी ओतायचं आहे आणि 10 मिनिटं ही भाजी आपण वाफेवर शिजवून घेणार आहोत. आमच्या भागामध्ये म्हणजे कोकणामध्ये बरेचसे पदार्थ हे असे वाफेवर शिजवले जातात. आता साधारण 5 मिनिटानंतर मी कढईवरचं झाकण आहे ते काढून झाकणातील पाणी कढईमध्ये ओतणार आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे. आता पुन्हा मी कढईवर झाकण ठेवणार आहे आणि झाकणावर पाणी ओतून आणखी 5 मिनिटं आपण भाजी वाफवून घेणार आहोत. आता साधारण 10 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण भाजी शिजली आहे की नाही ते चेक करणार आहोत. इथे मी उलथनं घेतलेलं आहे. आता त्यावर आपल्याला तुरीचे दाणे घ्यायचे आहेत आणि चेक करायचे आहेत शिजले आहेत की नाही. इथे तुरीचे दाणे मस्त असे शिजले आहेत. आता लगेच गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. इथे तुम्हाला ओलं खोबरं घालायचं असेल तरी सुद्धा तुम्ही घालू शकता. आपली तुरीच्या दाण्याची भाजी बनवून तयार आहे. ही भाजी तांदळाची भाकरी, चपाती तसेच वरण भातासोबत सुद्धा खूप छान लागते. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणीताला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच सोप्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.